नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांची दैनंदिन माहिती शालेय पोषण आहाराची रोज भरावी लागते। ती जी माहिती आहे मित्रांनो, ती आपण ॲपच्या सहाय्याने, SMS च्या सहाय्याने आणि त्या पोर्टलवर सुद्धा भरू शकतो। तर मित्रांनो, ॲपवर माहिती भरताना कधी-कधी ॲपवर अडचण येते, कधी कव्हरेज नसतो किंवा कधी-कधी ॲप चालत नाही। तर त्यासाठी पर्याय म्हणून आता SMS सुद्धा आपल्याला करता येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपली काही दिवसाची माहिती जर भरायची असेल तर ती माहिती भरण्यासाठी आपल्याला MDMचं जे पोर्टल आहे त्यावरच जावं लागते। तर मित्रांनो, आता बऱ्याचशा शाळेमधील शिक्षक बदललेले आहे, काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहे। तर जर आपण MDM पोर्टलचा पासवर्ड जर विसरलेला असेल तर आपल्याला तो रिसेट करावा लागणार आहे। तर तो रिसेट कसा करायचा याची संपूर्ण माहिती डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आपल्यापैकी बऱ्याच बांधवांचे कमेंट्स आलेले होते की सर MDMचा पासवर्ड आपण रिसेट कसा करायचा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्याला संपूर्ण माहिती सांगणार आहे। शालेय पोषण आहाराचं जे पोर्टल आहे त्याचा जो पासवर्ड आहे तो आपल्याला रिसेट कसा करायचा, मोबाईलवरून अगदी सहज आपलं काम होणार आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। शालेय पोषण आहाराचा पासवर्ड जर विसरलेला असाल तर आपण तो पासवर्ड रिसेट कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेचा शालेय पोषण आहार पोर्टलवरील पासवर्ड रिसेट करण्यासाठी सगळ्यात अगोदर education.maharashtra.government ही जी साईट आहे ही साईट सर्च करावी लागणार आहे आपल्या मोबाईलमध्ये। इथे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे सरलचा, यावर आपल्याला जावं लागणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला आपला जे केंद्रप्रमुख ID आहे, ID आणि पासवर्ड तो लागणार आहे पासवर्ड रिसेट करण्यासाठी। तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर उघडणार आहे या पोर्टलवर। इथे आपल्याला बघा वेब लिंक दिलेले आहे। या ज्या वेब लिंक आहे म्हणजे वेगवेगळे पोर्टल आहे यामध्ये ते दिलेले आहे। जसं स्टुडंट पोर्टल आहे, स्कूल पोर्टल आहे, स्टाफ पोर्टल आहे, संस्था, RTE, संच मान्यता, MDM, मार्कशीट आणि स्पोर्ट पोर्टल। तर सरलमध्ये मित्रांनो एकूण 9 पोर्टल आहे अशा पद्धतीचे। तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्टुडंट पोर्टलवर असते स्कूल पोर्टल, स्टाफ पोर्टल आणि MDMचं आणि संच मान्यता। तर बघा, आपल्याला इथे आपला MDMचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर बघा, त्यासाठी आपल्याला जे स्कूल पोर्टल आहे यावर जावं लागणार आहे अगोदर। स्कूल पोर्टल, संच मान्यता आणि MDM या तीनही याचे पासवर्ड जे आहे मित्रांनो ते एकच असतात। तर बघा, आपल्याला पासवर्ड रिसेट करण्यासाठी इथे स्कूल पोर्टलवर आपण जाणार आहोत। इथे गेल्यानंतर आता एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। तर बघा, मोबाईलवरून आपलं हे काम अगदी सहजपणे होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचा इंटरफेस जो आपल्याला दिसत आहे, इथे 9 जे टॅब आहे यामधील आपल्याला स्कूल पोर्टलवर जायचं आहे। स्कूल पोर्टलवर आपण क्लिक करून घेणार आहोत आणि तिथूनच आपल्याला आपला MDMचा पासवर्ड रिसेट करता येणार आहे। तर बघा, स्कूल पोर्टलवर मी क्लिक केलेलं आहे। आता एक नवीन इंटरफेस, तर मित्रांनो बघा, स्कूल पोर्टलवर आपण क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर उघडणार आहे स्कूल पोर्टलचा। आणि इथे बघा, लॉग इनसाठी आपल्याला सुविधा असणार आहे, लॉग इनचा पेज असणार आहे इथे। तर मित्रांनो, इथे आपल्याला जे लॉग इन करायचं आहे ते केंद्रप्रमुख लॉग इन ID वापरून करायचं आहे। लॉग इन ID आणि पासवर्ड केंद्रप्रमुखांचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी आपल्याला। तर बघा, यावर आता मी केंद्रप्रमुखांचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून घेतो आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घेतो अगोदर। तर बघा मित्रांनो, इथे आपण केंद्रप्रमुखाची लॉग इन ID टाकून जेव्हा लॉग इन करणार आहोत तेव्हा अशा पद्धतीचा इंटरफेस उघडणार आहे। हे केंद्रप्रमुख लॉग इन असणार आहे आणि इथे फक्त 2 टॅब असणार आहे। तर इथे आपल्याला केंद्रप्रमुखाचं संबंधित जे काय ID वरचं नाव असेल ते दिसणार आहे। आणि इथे ज्या 2 टॅब दिसत आहे, तर बघा इथे ब्लॉक डिस्ट्रीब्युशन आणि फायनलाइज डाटा अशा 2च टॅब असणार आहे इथे। आणि इथूनच आपल्याला आपला जो पासवर्ड आहे MDMचा तो रिसेट करता येणार आहे। तर बघा, इथली ही जी पहिली टॅब आहे फायनलाइज डाटा, यावर आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर अशा पद्धतीचा येणार आहे मित्रांनो। तर इथे बघा, आपल्याला एक टॅब दिसणार आहे रिसेट पासवर्डचं। तर हे जे रिसेट पासवर्डचं टॅब आहे इथूनच आपला पासवर्ड रिसेट करता येणार आहे। तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे बघा, इथे अकॅडमिक इयर जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आपल्याला। 2023-24 चालू आहे। तर यावर मी क्लिक करून घेतो। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर येणार आहे ते। आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जेव्हा अकॅडमिक इयर तिथे सिलेक्ट करणार आहोत तेव्हा आपल्याला
संपूर्ण आपल्या केंद्रातील जे शाळा असणार आहे त्यांची यादी आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने. तर इथे बघा संपूर्ण शाळांची यादी आलेली आहे आणि आपल्याला आपली शाळा इथून पाहायची आहे, म्हणजे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा जशी माझी शाळा इथे खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे, ZP प्रायमरी स्कूल तोयागोंदी म्हणून. आणि इथे बघा अशा पद्धतीचे इंटरफेस आहे. बाकी इकडे काही टॅब आहे, स्कूल स्टेटस, क्लस्टर स्टेटस, स्कूल रिपोर्ट असे. तर मित्रांनो बघा आपल्याला ज्या शाळेचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, आता मला माझ्या शाळेचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, तर इथे एक चेकबॉक्स असणार आहे शेवटच्या कॉलममध्ये, स्कूल रिपोर्टमध्ये. तर बघा हे जे चेकबॉक्स आहे याला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे, ज्या शाळेचा आपल्याला पासवर्ड रिसेट करायचा आहे त्या. तर बघा खालून दुसरी शाळा आहे माझी, मी याला टिक करून घेतो, म्हणजे चेकबॉक्स क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर बघा आता जे शाळा आपण सिलेक्ट केलेली आहे ती तिथे हिरवी पट्टी आलेली आहे पूर्ण, म्हणजे ती शाळा सिलेक्ट झालेली आहे. आता वर जे टॅब आहे आपल्याला रिसेट पासवर्डचं, यावर क्लिक करायचं आहे. इथून आपला पासवर्ड रिसेट करणार आहोत आपण. तर पासवर्ड रिसेट सक्सेसफुल म्हणून आलेला आहे, म्हणजे त्यावर आपण क्लिक केल्याबरोबर मित्रांनो तो पासवर्ड रिसेट होणार आहे डायरेक्ट. आपल्याला काहीच तिथे टाकायची गरज पडणार नाही आहे आणि तो डिफॉल्ट पासवर्ड आपल्याला आता वापरावा लागणार आहे. तर डिफॉल्ट पासवर्ड कोणता आहे ते सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणारच आहे. तर बघा पासवर्ड रिसेट सक्सेसफुली झालेला आहे, इथे मेसेज आलेला आहे. आता आपल्याला सिम्पली याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इंटरफेस आता आलेला आहे. तर आता इथून आपल्याला काय करायचं आहे, लॉगआउट व्हायचं आहे. इथून आता बघा वर टॅब आहे लॉगआउटचं, यावर मी क्लिक करून लॉगआउट होतो. इथून लॉगआउट झाल्यानंतर आता आपण पुन्हा बॅक जाणार आहोत. तर स्कूल पोर्टलचा यूजर ID पासवर्ड इथे आलेला आहे, म्हणजे लॉग इनचा पेज आलेला आहे. आत्ता इथे आपल्याला परत लॉग इन करायचं आहे, परंतु आता लॉग इन करताना आपल्याला आपली जी शाळा आहे आपल्या शाळेचं, म्हणजे आपण ज्या शाळेचं पासवर्ड रिसेट केलेलं आहे त्या शाळेचा ID टाकायचा आहे. ID म्हणजे आपला UDICE कोड असणार आहे. आणि पासवर्ड जो आहे मित्रांनो, पासवर्ड हा आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे, जो आपल्याला या स्क्रीनवर आता दिसत आहे. हा पासवर्ड आपल्याला वापरायचा आहे. हा पासवर्ड मी टाकून घेतो आणि त्यानंतर आपण कॅप्चा टाकून इथे लॉग इन करणार आहोत. तर मित्रांनो बघा मी आता ज्या शाळेचा पासवर्ड रिसेट केला, म्हणजे मी माझ्या शाळेचा पासवर्ड रिसेट करून दाखवलेला आहे. तर रिसेट केल्यानंतर मी माझ्या शाळेची ID टाकली, नवीन जो पासवर्ड आहे डिफॉल्ट पासवर्ड जो आपल्याला मी आता स्क्रीनवर दाखवला तो पासवर्ड टाकला आणि कॅप्चा करणार आहे. लॉग इन केल्यानंतर बघा आता आपल्याला अशा पद्धतीचा एक नवीन इंटरफेस येणार आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथे ही माहिती आपल्याला भरावी लागणार आहे पूर्ण. प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू म्हणते. तर इथे काय करायचं आहे, हे खूप महत्त्वाची स्टेप असणार आहे मित्रांनो. तर बघा इथे हेडमास्टर नेम, मोबाईल नंबर, न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड, म्हणजे आपल्याला आता पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे इथून. तर ही संपूर्ण माहिती त्यासाठी भरावी लागणार आहे. मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल क्रमांक, जो पासवर्ड ठेवायचा आहे तो, आणि त्याला पुन्हा रिपीट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड म्हणून, आणि कॅप्चा टाकून अपडेट करून घ्यायचा आहे. तर मी तो आता टाकून घेतो. तर मित्रांनो बघा आपण इथे पासवर्ड अपडेट करताना इथे न्यू पासवर्ड जेव्हा आपल्याला टाकायचा आहे तेव्हा अशा सूचना येणार आहे. पासवर्ड शुड कंटेन ॲट लिस्ट 1 लोअर केस लेटर, 1 अप्पर केस लेटर, 1 डिजिट अँड 1 स्पेशल कॅरेक्टर. टू लेंथ ऑफ पासवर्ड शुड बी ॲट 8 कॅरेक्टर, म्हणजे कमीत कमी 8 अक्षराचा पासवर्ड असला पाहिजे. त्याचे जे आपण लेटर्स टाकणार आहोत ते एक लेटर कॅपिटल वगैरे असलं पाहिजे, स्मॉल लेटरसुद्धा असलं पाहिजे, त्यामध्ये काही अंक असले पाहिजे, आणि जे चिन्ह असतात ते सुद्धा असले पाहिजे. तर बहुतेक वेळा आपल्याला माहीत आहे मित्रांनो याच पद्धतीने आपल्याला पासवर्ड ठेवावा लागतो. तर मी आता तो पासवर्ड इथे टाकून, तर मित्रांनो बघा इथे पासवर्ड अपडेट करण्यासाठी इथे मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड आपल्याला जो ठेवायचा आहे तो ठेवून कॅप्चा मी टाकून घेतलेला आहे. आणि इथे खाली अपडेटचं जे बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याला मी आता अपडेट करून घेतो. तर मित्रांनो बघा अपडेट पासवर्डची आपण माहिती भरल्यानंतर तिथे बघा अशा पद्धतीचा एक इंटरफेस येणार आहे. educationmaharashtra.government.in सेज अपडेट सक्सेसफुली, प्लीज लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड, म्हणजे तुमचा पासवर्ड अपडेट सक्सेसफुली झालेला आहे आणि जो नवीन पासवर्ड ठेवलेला आहे त्याने लॉग इन करा असं त्यांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला MDM पासवर्ड, शालेय पोषण आहाराचं जे पोर्टल आहे त्याचा जर पासवर्ड आपण जर विसरला असाल तर आपल्याला अशा पद्धतीने तो रिसेट करणार आहे. आपले बरेचसे बांधवाचे कॉमेंट्स आलेले होते की सर MDMचा जो पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो आपण रिसेट कसा करायचा. कारण मित्रांनो MDMचं जे ॲप आहे ज्यावर आपल्याला माहिती भरायची असते ते ॲप कधी कधी बंद असते, कधी चालत नाही, किंवा त्या SMS द्वारे सुद्धा आपल्याला माहिती भरता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बॅकडेटची माहिती आपल्याला भरावी लागते ती त्या पोर्टलवरूनच भरायची असते. आणि त्यासाठी आपल्याला आपला ID पासवर्ड MDM पोर्टलचा असणे खूप आवश्यक असणार आहे. तर तो पासवर्ड
पासवर्ड आपण रिसेट कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम झालेलं आहे। मित्रांनो, जर आपण पूर्ण व्हिडिओ जर स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्याला नक्कीच हे समजलं असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।